नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल. पिंपरी चिंचवड घरकुल चिखली येथे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी. पिंपरी चिंचवड घरकुल चिखली येथील घरकुल मधील सामूहिक सोसायटी C9, C10, C11 व C12 या चारही सोसायट्यांमध्ये सभासदांनी एकत्र येऊन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती साजरी केली. दिनांक 13 एप्रिल रोजी रात्री 12 वाजता फटाके फोडून तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आले. रात्री भैयासाहेब मिसाळे व थॉमस प्रदीप वाघमारे यांच्याकडून भीमगीतांचा कार्यक्रम झाला. दिनांक 14 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी वरिष्ठ केंद्रीय शिक्षक प्रवचनकार दिलीप सरोदे यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले. या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे संस्कार सचिव अशोक यादव, समता सैनिक भगवान नायक, दिनेश यादव, प्रकाश चौधरी, स्वप्नील वाघिरे, सौरभ नेवाळे, ASI शिवाजी घोडेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी दिलीप सरोदे, ज्ञानेश्वर कांबळे, पत्रकार अशोक शिवशरण, सुधीर गुजर, शंकर मिसळे, गौतम वाघमारे, राजूभाई शेख, फकीराभाई शेख, अर्जुन वाघमारे, तानाजी तळेकर, संजय बनसोडे, उत्तम साबळे, दीप राजगुरू, अक्षय खरात, बळीराम म्हस्के, संभाजी पाटील, सकुबाई साबळे, आशा कुंभार, आम्रपाली कांबळे, खटाबाई पाटील, रुपाली मुसळे, अनिता साबळे, किरण आढाव, निकिता साबळे, दीक्षा खरात, दीप्ती गायकवाड, अनिता साबळे आदींसह सोसायटीमधील रहिवासी नागरिक, महिला वर्ग, अबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अशोक शिवशरण यांनी केले, तर आभार सुधीर गुजर यांनी मानले. रयत संवादसाठी अशोक शिवशरण, पिंपरी चिंचवड, पुणे.